ओम श्री साईराम. ओम श्री साई शरणागत त्राणाय नमः. शरणागतांचे रक्षण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. शरणागत म्हणजे शरण आलेले व त्राण म्हणजे रक्षण. परंतु शरणागत कुणाला म्हणायचे? जो भक्त त्याचा देह, हृदय, आत्मा त्याच्या दिव्य स्वामींच्या चरण कमलांवर अर्पण करतो त्याला शरणागत म्हणावे. भगवंताचे यापूर्वीही जे अवतार झाले त्या प्रत्येकाने शरणागतांचे रक्षण केले आहे. भगवंतांनी जेव्हा प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला तेव्हा ते म्हणाले, जो कोणी मला प्रामाणिकपणे अंतःकरणपूर्वक शरण येईल त्याचा मी स्वीकार करेन, मग त्याचे पूर्वायुष्य कितीही पापयुक्त असो. श्रीकृष्णाने आपल्या अवतारात सांगितले, मामेकम शरणम व्रज, म्हणजे मलाच शरणे, मी तुला तारून नेईन, मुक्ती देईन. शिर्डी अवतारात साईनाथ म्हणतात, शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. म्हणजे मला संपूर्ण शरणागत आलेल्या भवसागर तरुण पहिलं तीरावर नेण्याचे काम मी करेन. एवढेच नव्हे तर साईनाथांचे असेही एक वचन आहे, तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नवे हे अन्यथा वचन माझे. सांप्रतच्या श्री सत्यसाई अवतारात स्वामी म्हणतात, शरणागत व्हा आणि स्वतःला तारा. या विधानाला पुष्टी देणारी एक सुंदर कहाणी. कुप्पूस्वामी हा स्वामींचा बालमित्र. स्वामींबरोबर त्यांच्या स्वर्गात तो शिकत असे. दोघांची अगदी जिवलग मैत्री. स्वामी कुठेही गेले तरी कुप्पूस्वामी त्यांच्याबरोबर असणारच. एकदा अशाच गप्पा मारत असताना कुप्पूस्वामी स्वामींना म्हणाले, स्वामी, आम्ही तुमचे भक्त तुमच्यावर एवढे प्रेम करतो की वेळ आल्यास तुमच्यासाठी आम्ही प्राणही अर्पण करू. त्याला मध्येच अडवत स्वामी म्हणाले, तू तुझ्यापुरते बोल, इतरांच्या वतीने तू कशाला खात्री देतोस? त्यानंतर काही दिवसांनी आपल्या सवंगड्यांबरोबर फिरता फिरता स्वामी दूरवर एका जंगलात शिरले. अचानक स्वामींनी खुणेनेच सर्वांना गप्प करीत सावध केले व म्हणाले, तो पहा, एक भयंकर वाघ आपल्याच दिशेने येत आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण आता येथून पळ काढा. तो वाघ मलाही आपले भक्ष बनवण्यास कमी करणार नाही. तेव्हा त्वरा करा, पळा. त्या भयंकर वाघाला पाहताच सर्वजण मागल्या पावली पळून गेले. फक्त कुप्पूस्वामी व अन्य दोघे तिथेच थांबले. कुप्पूस्वामींनी स्वामींच्या चरणांना मिठी मारली व डोळे मिटून घेतले. काही वेळातच कुप्पूस्वामींना भगवान बाबांनी उच्चारलेले शब्द ऐकू आले, आता तू परत जाऊ शकतोस. हे ऐकताच वाघ माघारी फिरला. स्वामींनी कुप्पूस्वामींना उठून विचारले, अरे तू अजून इथेच आहेस? तू का नाही पळून गेलास? आणि तुझे बाकीचे मित्र कुठे आहेत, ज्यांच्या भक्तीचे तू आश्वासन देत होतास? कुप्पूस्वामी म्हणाले, स्वामी, जिथे तुम्ही असाल तिथेच माझे रक्षण होणार आहे. अशी ही कुप्पूस्वामींची भगवान बाबांवरील भक्ती व शरणागती कायम राहिली. 1976 साली कुप्पूस्वामींवर दुर्धर असे दुखणे ओढवले. डॉक्टरांनी तपासण्या करून सांगितले, ब्लड कॅन्सर आहे. या दुर्धर दुखण्याने अशक्त झालेले कुप्पूस्वामी भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले. स्वामींची भेट झाल्यावर कुप्पूस्वामींनी त्यांच्याबरोबर निर्वानिर्वीचे बोलणे सुरू केले. ते म्हणाले, स्वामी, या जन्मात तरी मी कोणतेही पाप केले नाही अशी माझी खात्री आहे. तरी हे दुखणे माझा भोग असेल तर मी आपल्या पायांशी प्राण सोडणे पसंत करेन. हे ऐकताच अधिकारवाणीने स्वामी त्यांना म्हणाले, मी या जगात तुला माझ्या साथीने त्याच जन्मदिनी आणले, ते काय तुला मारायला? आजपासून तुझा ब्लड कॅन्सर कॅन्सल केला आहे. आणि त्या क्षणापासून कुप्पूस्वामी व्याधीमुक्त झाले. हे शक्य झाले ते बालपणापासून कुप्पूस्वामींची भगवान बाबांवरील अतूट श्रद्धा व शरणागती यामुळेच. आपण इतकेच म्हणूया, शरणागत प्रिय साई रामा, शरणं शरणं साई रामा. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.